राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे आणि या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेले सर्वच पत्रकार मी प्रथमतः त्यांचं सर्वांचं स्वागत करतो। या ठिकाणी उपस्थित असलेले पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आणि आमच्या सर्वांचेच मार्गदर्शक वामन तात्या जगताप, नेरा मार्केट कमिटीचे सभापती शरदरावजी जगताप, या ठिकाणी युवकांचे अध्यक्ष अमित भैया झेंडे, विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष संदीपजी पवार, या ठिकाणी कामतीताई आहेत, शोभागडेताई आहेत, जगतापताई आहेत, सर्वच उपस्थित आमच्या महिला पदाधिकारी, या ठिकाणी उपस्थित राजाभाऊ मुमाळ आहेत, रामसर आहेत, पिंकूशेठ माहुरकर आहेत, सर्वच उपस्थित। या ठिकाणी काल आमच्या जी कार्यकारिणीची मीटिंग झाली, या मीटिंगमध्ये सर्वानुमते असं ठरवण्यात आलं की आपण 30 तारखेला या ठिकाणी निर्धार मेळावा त्या ठिकाणी घेण्यात यावा आणि त्याप्रमाणे या ठिकाणी आपण निर्धार मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे। त्या निर्धार मेळाव्यासाठी आपण सर्वच स्तरातून सर्वच भागातून त्या ठिकाणी लोक त्या मेळाव्यासाठी येणार आहेत। त्याचं नियोजन तसेच त्या ठिकाणी पुरंदर हवेलीची जागा ही महायुतीतून राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावी अशा प्रकारची मागणी काल त्या सर्वानुमते तो एक ठराव या ठिकाणी मंजूर झालेला आहे। तसेच या ठिकाणी महायुतीतून ती जागा राष्ट्रवादीला मिळाल्यानंतर त्या जागेसाठी पक्षाच्या वतीने डॉक्टर दिगंबर दुर्गाडे सर यांचं एकमेव नाव या ठिकाणी सर्वानुमते त्या ठिकाणी ठरवण्यात आलेलं आहे। अशा प्रकारचे 3 ठराव त्या ठिकाणी काल या ठिकाणी पक्षाच्या मीटिंगमध्ये करण्यात आलेले आहेत आणि त्याप्रमाणे येणारी विधानसभा असेल आणि विधानसभेमध्ये आपल्याला आपली ही पुरंदर हवेलीची जागा पक्षासाठी मिळावी अशा प्रकारे निर्धार हा सर्वच कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी केलेला आहे आणि ह्याचा सर्व लोकांच्यात जाऊन लोकांच्या भावना जाणून घेण्यासाठी या ठिकाणी मेळावा आयोजित करावा अशा प्रकारची विनंती सगळ्यांनी केल्यामुळे आपण त्या ठिकाणी 30 तारखेला सायंकाळी 5 वाजता आपले आचार्य आत्रे सभागृह या ठिकाणी आपण मेळावा आयोजित केलेला आहे आणि हा मेळावा त्या ठिकाणी त्यासाठी आपण राज्यातले मंत्री तसेच आपल्या युवकांचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आणि इतर पदाधिकारी सुद्धा या ठिकाणी बोलवणार आहोत आणि तालुक्यातले सर्वच पदाधिकारी पक्षाचे या ठिकाणी या मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहे। अशा प्रकारे आपण या ठिकाणी त्या पत्रकार परिषदेमध्ये या गोष्टीचा उल्लेख करावा आणि त्या दृष्टीने आपण ते सांगावं म्हणून आपल्याला या ठिकाणी बोलवलं आणि अशा प्रकारे काल झालेल्या मीटिंगचा एकूण वृत्तांत आपल्याला त्या ठिकाणी सांगितलेला आहे। आता तटकरेताई आणि मुंडे साहेबांना आम्ही विनंती केलेली आहे, तसेच आपल्या वहिनी साहेब सुनेत्रा वहिनी आपल्या खासदार राज्यसभेच्या त्यांना सुद्धा विनंती केली आहे, परंतु आणि सुनेत्रा वहिनी सुनेत्रा पवार। पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं काल कार्यकारिणीची मीटिंग तालुक्याच्या ठिकाणी झाली आणि त्या मीटिंगमध्ये प्रामुख्याने 2-3 विषय जसे की आमचे पुरंदर हवेलीचे अध्यक्ष वामन तात्यांनी यावेळी सांगितलं की त्या ठिकाणी सन्माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री आपल्या सासवड आणि जेजूरवर जास्त प्रेम असणारे दादा यांनी सासवड आणि जेजूरसाठी एक मोठी पाणीपुरवठा योजना मंजूर केली। त्यांनी ते त्यांच्या आकड्यामध्ये सांगितलं, परंतु आपल्या सर्वांना पत्रकारांना माहिती आहे की आपल्या सासवड आणि जेजुरी जवळपास पुण्याचं उपनगर होतंय आणि त्या माध्यमातून या ठिकाणी जर पाण्याची चांगली सोय केली तर त्याचं अधिक गतीने होईल। म्हणून मुद्दाम म्हणून आम्ही सर्व लोक आपल्या समोर सांगतोय। त्याचे कारण असे की वेगवेगळी लोक त्या ठिकाणी राजकीय श्रेय घेत असतात, परंतु राज्याचे अर्थमंत्री राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अगर राज्याचे दुसरे मुख्यमंत्री आपले देवेंद्र भाऊ यांनी या सासवड आणि जेजुरीसाठी पाणी पुरवठा योजना मंजूर केलेली आहे। दुसरा विषय होता की उद्याच्या सोमवारी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सायंकाळी 5 वाजता आचार्यात्री भवन येथे निर्धार मेळावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुरंदर हवेली यांच्या वतीने त्या ठिकाणी संपन्न होतोय। त्याच्यामध्येच आपण आपले तालुक्याचे नेते, जिल्हा बँकेचे विद्यमान चेअरमन सन्माननीय दुर्गाडे सर यांचाही त्या ठिकाणी आपण वाढदिवस साजरा करतोय। तोही त्या ठिकाणी कार्यक्रम होतोय। त्या कार्यक्रमासाठी राज्यातले मान्यवर त्या ठिकाणी येणार आहेत। त्याच्यामध्ये राष्ट्रीय तालुका कार्यकारिणीने पुरंदर तालुक्यामध्ये मधून उद्याच्या होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी महायुतीमधून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुटावी अशी त्या ठिकाणी काल आपण ठराव केलेला आहे। आणि त्या ठराव करण्याच्या पाठीमागचं कारण असं होतं की नजीकच्या 1-2-3 महिन्यापूर्वी ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये पुरंदर तालुक्यामधून आम्ही 90,000 प्लस महायुतीच्या माध्यमातून मतं दिलेली आहेत खासदारांना। आणि मग 90,000 प्लस मतं जर असतील त्याच्यामध्ये सन्माननीय आमचे मित्र शिवसेना पक्षाचे असतील किंवा भाजप पक्षाचे असतील, ते सर्वच आमचे सन्माननीय मित्र आहेत। आणि मग कोणाची किती आम्ही एका ताटात बसल्यानंतर घास मोजणार नाही, परंतु आमच्या नेत्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पुरंदरची जागा सुटावी असा आग्रहाची भूमिका उद्याच्या निर्धार मेळाव्यातून मांडणार आहोत। आणि सरांचं नाव कालच्या कार्यकारिणीमध्ये एकमताने त्या ठिकाणी कार्यकारिणीने फायनल करून राज्याला पाठवावं असं त्या ठिकाणी ठरलेलं आहे। आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून एवढीच माहिती आपल्याला मी या ठिकाणी देतो।